आणि आम्ही तर कधीच केलं नाही असं जुनं नवीन असं कधीच विचार केलेला नाही. हा माझा कुटुंबातला एक नवीन भाग म्हणून आम्ही सर्वांना तेवढ्याच प्रेमाने स्वीकारलेलं आहे. तेवढंच त्यांनी सुद्धा आम्हाला स्वीकारलेलं ही मला खात्री आहे. त्यामुळे आज महान समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. सर्व शिक्षण तज्ज्ञ होते, बंगालमध्ये खूप उच्च शिक्षित होते आणि खूपच कमी वयात श्यामाप्रसाद मुखर्जी साहेब सुद्धा कुलगुरू झालेले. 33 वय, जेवढं माझं वय होतं तेवढं त्यांचं वय आहे आणि त्या वयात ते कुलगुरू सुद्धा झाले. एवढ्या कमी वयात मला असं वाटत की भारतात कोणीच दुसरं कोण असेल जे आज असे कुलगुरू झाले असतील. बरेच गोष्टी त्यांच्या आयुष्यातनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. बलिदान दिन 23 जून आपण हे बलिदान दिन म्हणून साजरा करतो. तसंच 6 जुलै त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला पक्षाने विविध कार्यक्रम करायला सांगितलेले आहेत. विविध गोष्टी त्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यायला सांगितलेली, माहिती जाणून घ्यायला सांगितलेली. आणि खरंच आज खूप आनंद झाला. भालेराव साहेबांनी, सचिन दादांनी, साखरे मामांनी, गवाने मामांनी जेव्हा त्यांच्या भाषणात उल्लेख केला त्यांच्या संदर्भात, त्यांच्या आयुष्यासंदर्भात सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि त्यांचं आयुष्य किती कष्टाचं होतं, किती वेगवेगळे त्यांना कष्ट सहन करावं लागले, जेल सुद्धा त्यांना जावं लागलं ह्या देशाला एक ठेवण्यासाठी. आणि त्यांचे विचार घेऊनच आज आपण इकडे सर्व एवढी मोठी श्वास घेतो. 370 कलम म्हटलं गेलं तर आपला देश एक असलं पाहिजे. काश्मीर सुद्धा आपल्या देशाचाच भाग आहे, तो कुठेच दूर जायला नाही पाहिजे. त्यांचे खूप मोठं योगदान होतं ते. आणि खऱ्या अर्थाने आज पक्षाचं काम बघून त्यांना अभिवादन मिळतच होतं. त्यामुळे आपण सर्व यांचे कार्य, यांनी केलेले मोठे योगदान, बलिदान, या सगळ्या गोष्टीला मनात ठेवून त्यांच्यासारखं एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूया. आपण नरेंद्र मोदी साहेबांना बघतो, फडणवीस साहेबांना बघतो, नितीन नवीन साहेबांना बघतो, आपण रविदादा चव्हाण साहेबांना बघतो. चौघांचं हेच मत असतं की पहिले देश, मग पक्ष आणि एकमेकांशी बोलून त्याच्यावर एक चांगला निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्यांचे विचार आपण या सगळ्या गोष्टी मानलेच पाहिजेत. दुसरं, आपल्या सर्वांना मला ही विनंती करायची, आपल्या पक्षातल्या आज आपण पक्ष कार्यालयामध्ये एक मीटिंग घेतलेली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी साहेबांच्या संदर्भात आपल्याला बरेच VC झाले असतील, मला असं खात्री आहे. तालुका अध्यक्षांचे सर्व पदाधिकारी असे VC झाले असतील. मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, सरळ ॲप सर्वांकडे आहे. कोणाकोणाकडे सरळ ॲप आहे हात वर करा. ज्यांच्याकडे सरळ ॲप नाही आहे तो सरळ ॲप प्लीज आपण डाउनलोड करू.